नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच होळी येऊन गेली आणि होळीच्या नंतर जी आता येणार आहे ती म्हणजे फाल्गुन अमावस्या. आणि या फाल्गुन अमावस्या दिवशी तुम्हाला असे काय महत्त्वाचं स्थान आहे किंवा कोणती पूजापाठ तुम्हाला करून तुमच्या जीवनातील पूर्ण दरिद्रता तुम्हाला घालवता येऊ शकते. तुमच्या घरामध्ये सतत भांडणं आहेत, कलह आहेत, वादावाद आहेत, घरामध्ये जर कोणतंच कार्य व्यवस्थित पार पडत नसेल, तुमची कोणतीच मनोकामना पूर्ण होत नसेल, तर या अमावस्येला तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत. माणसाच्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी असतात. कोणीच असा नाही की जो सर्व सुखी आहे. पण जर असे काही उपाय केले तर तुम्ही देखील सर्व सुखी होऊ शकता. कारण आपल्या जीवनामध्ये आपण पूजापाठ तर करत असतो. नित्य नियमाने रोज पूजापाठ करणारे लोकांच्या जीवनातसुद्धा खूप प्रॉब्लेम्स किंवा खूप संकटे येत असतात. तर याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे पितृदोष. आपण पूजापाठ करतो, सगळ्या देवांचे उपवास करतो, मोठमोठ्याल्या पूजा करतो, तरीही आपल्याला काहीच त्याचं पूर्ण फळ मिळत नाही किंवा आपल्या अडचणी तर वाढतच जात असतात. पण आपल्याकडून एक चूक होते ती म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना विसरतो. पूर्वजांचा आशीर्वाद तितकाच महत्त्वाचा आहे जेवढा आपण आपल्या परमेश्वरापर्यंत प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद मिळवत असतो. तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्या अमावस्येमध्ये ही जी फाल्गुन अमावस्या आहे ती खूप महत्त्वाची मानली जात असते. या दिवशी दान, धर्म, पूजा, स्नान याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला या दिवशी स्नान करायचं आहे. एखाद्या पवित्र नदीमध्ये, वाहत्या नदीमध्ये स्नान करायचं असतं. ते जर शक्य नसेल तर घरातल्या पाण्यामध्ये अंघोळीच्या तुम्हाला गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांना स्मरून दान धर्म नक्की करा. तुम्ही वर्षभर काहीच केलं नाही तरी चालेल, पण प्रत्येक ज्या अमावस्या असतात त्या अमावस्येला आपल्या पितरांसाठी थोडीफार सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडीअडचणी ह्या दूर होणार आहेत आणि तुमचे जीवन हे सुखी होणार आहे. तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करण्यासाठी फक्त तुम्हाला दर महिन्यातील येणारी जी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला काही असे उपाय करायचे असतात. सगळे उपाय करायची काहीच गरज नाही, फक्त त्यातील एक उपाय केला तरी खूप पुरेसा असतो. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची असते. फाल्गुन अमावस्या हे हिंदू धर्मात खूप तिचं महत्त्वाचं मान मानलं गेलेलं आहे. पितरांच्या शांतीसाठी ही अमावस्या ओळखली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याबरोबरच तुम्हाला दान धर्म देखील करायचा आहे. मग तो एखाद्या गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करा, पैसे दान करा किंवा नाही जमलं तर एखाद्या मंदिरामध्ये देखील तुम्ही दान करू शकता. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. अधिक ते अधिक तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांचा जाप करायचा आहे. तर अमावस्या ही पितरांसाठी समर्पित असते आणि या दिवशी पितृ पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला विशेष असे महत्त्वाचे उपाय करायचे असतात. पितर हे त्यांना पूर्ण महिना त्यांना पाणी भेटत नाही, फक्त अमावस्या दिवशी त्यांना पृथ्वीवरती येण्यासाठी परमेश्वर त्यांना सोडत असतो. मग ते एखाद्या जलाशयाच्या जागेवरती येत असतात. मग या दिवशी तुम्हाला पितरांसाठी एखाद्या नदीकाठी किंवा तुमच्या घरामध्ये जिथं पाण्याचा स्रोत आहे तिथे तुम्हाला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दक्षिणमुखी दिवा असला पाहिजे. त्यात तुम्हाला काळे तीळ टाकून हा दिवा लावायचा आहे. सनातन धर्मामध्ये फाल्गुन महिन्यात जी येणारी अमावस्या आहे ती खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. मी परत एकदा सांगते, त्यामुळे या अमावस्येला तुम्ही असे उपाय नक्की करायचे आहेत. आणि या अमावस्ये दिवशी त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तुम्हाला पिंडदान आणि तर्पण हे करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्यामुळे तुमच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होत असतो आणि देवाच्या कृपेने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला आनंद आणि शांती मिळत असते. कारण कसं आहे की पूर्वजांनी जे काही केलेलं पाप आहे, पुण्य आहे, त्याचा लेखाजोखा त्यांना तिथे गेल्यानंतर करावा लागत असतो. पण त्यांच्यासाठी जर आपण काही प्रार्थना केली तर आपल्या पूर्वजांचं कुठे ना कुठे मोक्षप्राप्ती होत असते आणि त्याचा आशीर्वाद चांगल्या रूपे आपल्याला लाभत असतो. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये तर तुम्हाला स्नान केल्यामुळे तुमच्या जीवनातील जी काही पाप आहेत, दुःख आहे, दरिद्रता आहे ते संपून जात असतं. आणि या दिवशी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला गंगा स्नान तर करायचंच आहे. शिवाय स्नानानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. सूर्यमंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तसेच या दिवशी गणेशाची पूजा, भगवान विष्णूंची पूजा आणि भगवान शिव, भोलेनाथ, शंकर यांची पूजा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होत असते. भगवान विष्णूंना या दिवशी पिवळे फूल अर्पण करायचं आहे.
देवी देवतांना केशर, चंदन इत्यादी अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा या दिवशी तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये प्रसाद, गूळ अर्पण करू शकता. आपल्या पूर्वजांना देखील तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांना खाद्यपदार्थ, फळे इत्यादींचं तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान आणि पितरांना देखील पितरांच्या नावाने त्यांना अन्नदान करायचं आहे किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता. तर अशी होती ही फाल्गुन अमावस्येबद्दलची माहिती.